सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पाथर्डी तालुक्यातील अल्हानवाडी शिवारात शनिवारी हा हल्ला झाला। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृष्णा हौसराव कर्डिले, हौसराव ज्ञानदेव कर्डिले, मनीषा हौसराव कर्डिले, समर्थ हौसराव कर्डिले आणि आदिनाथ त्र्यंबक गोल्हार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। रावरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। ठेकेदाराचा जीएसटी नंबर 2023 पासून रद्द झालेला असतानाही संबंधित ठेकेदाराची देयके पारित करण्यासाठी विद्यापीठ अभियंता कार्यालयाकडून हालचालीची सुरुवात असल्याची तक्रार नियंत्रक कार्यालयाकडे दाखल झाली आहे। या तक्रारीने विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। निळवंडे डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडल्याने अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या भागात यंदा पाणी पोहोचलाय। त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी संजीवनी ठरणार असल्याचं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय। या पाण्यामुळे लाभ क्षेत्रातील 178 हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे। संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे येथील पाझर तलावातून रविवारी जलपूजन करून पाझर तलावातून शेतीच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलं। यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रीतम शेवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे, रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, विजय पोकळे, दिलीप पोकळे उपस्थित होते। पाथर्डी आगारात पुन्हा एकदा चालकांना थेट पाथर्डी मुंबई कामगिरीसाठी प्रशासनाकडून सक्ती केली जात असल्याची सूचना सुरू झाली आहे। रातराणी फेरीसाठी आवश्यक विश्रांती, तास व किलोमीटरचे नियम न पाळता चालकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। त्यामुळे प्रवासी तसेच चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एकाच चालकाला सुमारे 4.25 किलोमीटरचा मुंबईचा कठीण प्रवास विना विश्रांतीचा धोक्याचा झालाय। गतवर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला। नद्या, ओढे, नाले वाहिले। आजही धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या झळात देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या टंचाई कृती आराखड्यातून शीतल जाणवताना दिसणार आहेत। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यात गतवर्षीपेक्षा 270 गावांना यावर्षी टँकरची गरज भासणार नाही। तसेच 10 कोटींचा खर्चही कमी होणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून समजतंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये ही छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर पुलतांबा रोडवर गोंडेगाव परिसरात चारी क्रमांक 20 जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गोंडेगाव परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू आहे। या शिवारातील अनेक पाळीव कुत्रे, शेळ्या व कालवडी बिबट्याने फस्त केल्यात। बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास धजवत नाही। अनेक वेळा दिवसाही अनेकांना बिबट्याचं दर्शन झालं। नगर तालुक्यातील नारायणडोह व चिचोंडी पाटील या गावांमध्ये रविवारी पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत 2 घरांमध्ये हल्ला करून मारहाण व लूट केल्याची घटना घडली आहे। या दोन्ही घटनांमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा गुन्हा करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दरम्यान दोन्ही ठिकाणाहून सुमारे 10 तोळ्याचा ऐवज चोरीला गेला असल्याचा अंदाज आहे।
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा जाणवू लागलाय। त्यामुळे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती। या मागणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला लवकरात लवकर सिंचनासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेनुसार आज सोमवारपासून गोदावरी उजव्या, डाव्या व नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे। गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे आदी पिकांबरोबरच इतर सर्व पिकांना पोषक वातावरण असल्यामुळे सर्व पिके जोमात आहेत। परंतु उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांना वेळेत आवर्तन उपलब्ध होणे गरजेचं होतं। त्यामुळे गोदावरी कालव्यांना लवकरात लवकर आवर्तन सोडण्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते। सद्यस्थिती गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असल्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात अडचण येत असल्यामुळे सुरू असलेली कालव्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून वेळेत आवर्तन लवकरात लवकर कसे सोडता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्यात। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सुरू असलेल्या कालवा दुरुस्तीच्या कामाला गती देऊन सुरू असलेली कामे पूर्ण करून उद्यापासून म्हणजे सोमवार आजपासून गोदावरी डाव्या, उजव्या व नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चिंता दूर होऊन त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण पसरलं। दशमी गव्हाण गावाच्या शिवारात पोपट पांडुरंग मस्के यांच्या शिवारातून 4,900 रुपये किमतीची 98 कॅरेट व झाडांवरील 1,20,000 किमतीच्या संत्र्याची फळे अज्ञात चोरट्यांनी 19 व 20 फेब्रुवारी दरम्यान चोरून नेली होती। मस्के यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी इरफान बाबा शेख याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याने साथीदारांसह चोरी केली आहे। त्याच्याकडून 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय दुर्भाता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।